एशियाटिकच्या निवडणुकीत पवार गटाची घुसखोरी, कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्त्रबुद्धे असा सामना. रोहित आर्यवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतर, पोलीस चकमकीविरोधात वकील सातपुते न्यायालयात दाद मागणार, निवृत्त अधिकाऱ्यांनी ठरवली पोलीस चकमक योग्य. पडद्यावरच्या साईबाबांच्या मदतीकरता सरसावले शिर्डीकर, साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दळवींवर उपचार सुरू. कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारण दाखवा नोटीस, दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं नोटीस. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला. उद्धव ठाकरेंच्या 3 गाड्यांवर सायरन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं लक्षात आणून दिली बाब, वाहतूक पोलिसांनी मात्र कारवाई करणं टाळलं. मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदले, कडू समर्थकांनी व्यक्त केला जल्लोष. ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विचित्र विधान. एकता स्मारकावर सरदार पटेल यांना अभिवादन, पंतप्रधान मोदी यांची लोहपुरुषाला श्रद्धांजली. गुजरातच्या केवडिया इथं विशेष पथसंचलन, महाराष्ट्राच्या चित्ररथानं घेतला सहभाग, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल 150व्या जयंतीनिमित्तानं देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रम. शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हा दाखल, बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांवर गुन्हे, जवळपास 2,500 आंदोलकांवरही गुन्ह्यांची नोंद. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, नाशिक आणि मुंबईत एकता दौडचं आयोजन, देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रम. चला पोलीस भरतीच्या तयारीला लागा, राज्यभरात भरणार 15,300 पदं, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत. गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्ला. बच्चू कडूंचं आंदोलन आटोपलं, नागपुरातील परिस्थिती पूर्वपदावर. नाशिकमधल्या धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट, रामकुंड, गोदाघाट आणि त्र्यंबकेश्वर मधील ठिकाणांचा समावेश. रोहित आर्या कुख्यात हाजी मस्तानच्या मुलीच्या संपर्कात, हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री, पुण्यात दोघांनी बांधकाम व्यवसाय केला होता सुरू. आधी आरोप नंतर पलटी, माधवी खंडाळकर यांचा रुपाली पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप, बातमी चर्चेत येताच खंडाळकर यांनी भूमिकाच बदलली.